हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 5th स्टँडर्डचा जो EVS पार्ट 2 आहे त्याचा 7th चॅप्टर जो आहे फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट्स हा पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट्स. शेल्टर म्हणजेच तुम्हा सगळ्यांना माहिती असेल निवारा, आणि विलेज सेटलमेंट म्हणजेच गावी जाऊन आपण वसाहत म्हणजे गावची वसाहत. ओके, म्हणजे गावी जाऊन सेटल होणं, परमनंट जे असतं ते. सो याच्यामध्ये आपण 3 गोष्टींमध्ये हा चॅप्टर बघणार आहोत. शेल्टर, सीझनल कॅम्प्स आणि विलेज सेटलमेंट. शेल्टर म्हणजेच निवारा, सीझनल कॅम्प म्हणजेच जे कॅम्प्स असतात, हंगामी जे तळ असतात ते सीझनल कॅम्प्स, आणि विलेज सेटलमेंट म्हणजे गाव वसाहत. ठीक आहे. सो फर्स्ट, शेल्टर. इन द 5th लेसन वी सॉ द निअँडरथल लिव्ड मेनली इन केव्स. 5व्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं की जे निअँडरथल मॅन आहेत, शक्तिमान मानव जो आहे तो गुहांमध्ये वस्ती करून राहत होता. ॲट दॅट टाईम द क्लायमेट इन युरोप वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड. त्यावेळेस जे युरोपचं क्लायमेट होतं, युरोपचं जे हवामान होतं ते खूप कोल्ड होतं, खूप थंड असं होतं. गोठून टाकण्या इतकं ते खूप थंड होतं. द निअँडरथल कुड प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम द फ्रीजिंग टेम्परेचर बिकॉज दे वोर लेदर क्लोथिंग अँड मेड यूज ऑफ फायर. आणि जे निअँडरथल जो मानव होता, शक्तिमान मानव जो होता, तो या सगळ्यापासून स्वतःचं रक्षण कसं करायचा, तर जे चामडाचे कपडे तो घालायचा, ठीक आहे, किंवा आग पेटवून शेकोटी घ्यायचा. तर या सगळ्यापासून तो स्वतःचं रक्षण जे आहे ते थंडीपासून करायचा. दॅट इज वाय दे यूज ॲनिमल हाईड टू इरेक्ट टेंट्स इनसाइड द केव्ह फॉर वॉर्म्स. आणि त्यामुळे ते गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून त्याच्यात उबदार जे तंबू असतात ते त्यांनी तिथे उभारले. वेर एव्हर नेसेसरी दे ऑल्सो बिल्ड हट्स इन द ओपन. आणि त्यांनी तंबूसुद्धा जनावरांच्या कातडीची वापरून उभारलेली आहे. देन सीझनल कॅम्प. आता सीझनल कॅम्प काय आहे हे बघूया आपण. हंगामी तळ असं म्हणतात त्याला, सीझनल कॅम्प. In the Middle Stone Age, groups of Homo sapien had established camps all over the world. At that time, the climate was getting warmer. Everywhere the environment was changing, and with it, the diet of Homo sapien was also undergoing change. मध्य अश्मयुग जे होतं, म्हणजे अश्मयुग जे होतं, अश्म म्हणजेच काय, दगड. ठीक आहे. तर त्यावेळेस जे अश्मयुग होता त्याचा जो मिडल पिरियड होता, मध्य काळ होता, त्यावेळेस बुद्धिमान मानव जो होता, होमोसेपियन म्हणजेच बुद्धिमान मानव, ठीक आहे, तर त्या मानवाच्या समूहांनी सगळीकडे वस्ती करून ते राहू लागले होते जगभर. ओके. आणि क्लायमेट जे आहे ते सुद्धा त्यावेळेस चेंज होत होतं. त्याच्यामुळे जो बुद्धिमान मानव होता त्याचं जे आहार आहे त्या आहाराच्या पद्धतीत सुद्धा हळूहळू बदल होत होते. जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर जनावरांच्या मांसांवरून ते शेती करण्या इतपत ते चेंजेस जे आहेत ते घडत आलेले होते. बाय द टाईम ऑफ द मिडल स्टोन एज, बिग ॲनिमल्स लाईक mammoths were on the way of extinction due to the changing environment and also because they were hunted on a very large scale. आणि त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात शिकारसुद्धा होत होती. आणि पर्यावरणाचे बदल या सगळ्यामुळे मॅमोथसारखे जे प्राणी आहेत, मोठे मोठे प्राणी, ते सुद्धा नष्ट होऊ लागले, त्यांची प्रजातसुद्धा नष्ट होत होती. होमोसेपियन हॅड लार्जली टर्न टू फिनिश. आणि ते मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ लागले होते. ही ऑल्सो बिगेन टू डिपेंड मोर ऑन हंटिंग स्मॉलर ॲनिमल्स लाईक द वाईल्ड बोर, डिअर, माउंटेन गोट अँड शिप.
त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान माणूस जो आहे तो मासेमारीसुद्धा आता करू लागला होता. ठीक आहे. आता त्याचा रानडुक्कर, हरिण किंवा शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारावर पण त्याने जास्त भर दिला होता. द चेंज डाएट पॅटर्न अनेबल द ग्रुप ऑफ होमो सॅपियन टू रोम टू फॅरवे रिजन्स. आणि त्यांचं जे चेंज झालं होतं त्यांच्या राहणीमानात, त्यांच्या आहारात जो काही बदल झाला होता त्याच्यामुळे दूरवरच्या प्रदेशांपर्यंत त्यांची जी भटकंती आहे ते करू शकत होते. दे मूव्ह देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग टू सीझनल चेंजेस. आणि हवामानाच्या बदलानुसार त्यांचं जे वस्ती आहे ते वस्ती करून बदलत्या हवामानानुसार सुद्धा ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत गेले. There they harvested seasonal wild grains and gathered seasonal fruits and roots. तिथे त्यांनी जे सीझनल वाईल्ड ग्रेन्स होते, फळे, कंदमुळे गोळा करणे यासारखी कामंसुद्धा ते आता करू लागले होते. ओके. देन they would find out the best seasons for fishing and use the knowledge to their advantage. By observation, they discovered the best hunting grounds. For these reasons, they stay in one place for longer period. They cleared jungle by felling trees and set up their seasonal camps in the clearings. म्हणजे काय? तर कापणी करणे किंवा फळं, कंदमुळे गोळा करणे ही कामं तर ते करत होते. आणि मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा फायदा जो आहे तो होत होता. आणि कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचं ते ऑब्झर्वेशन, निरीक्षण करत होते. अशा कारणामुळे ते एका ठिकाणी जास्त काळ मुक्काम न करता त्यांची जी भटकंती आहे ती सुरू झाली होती. ठीक आहे. रानातील झाडातील जी तोडणी आहे किंवा मोकळ्या केलेल्या जागेत एखादं हंट वगैरे तुम्ही इथे खाली इमेजमध्ये बघू शकता. हट वगैरे बांधणं म्हणजे तंबू वगैरे बांधून ते त्या ठिकाणी मग ते वस्ती करून राहू लागले. ओके. देन आपला जो नेक्स्ट आहे विलेज सेटलमेंट्स म्हणजेच गाव आणि वसाहत. ओके. The way of life of humans in the new stone age was completely different from that of humans in the old stone age and middle stone age. न्यू स्टोन एजमध्ये जे मानव होते त्या माणसाची जी जीवन पद्धत होती ती पूर्णपणे वेगळी होती. ओल्ड स्टोन एज आणि मिडल स्टोन एज या माणसांपेक्षा ती खूपच भिन्न होती, वेगळी होती. ड्युरिंग दिस पिरियड ह्युमन्स बिकेम प्रोड्युसर्स ऑफ फूड ग्रेन. आणि ह्या काळात माणूस जे आहे त्या माणसांना फूड ग्रेन म्हणजे शेती करणं. ठीक आहे. तर या शेती करण्याची जी सुरुवात आहे ती या काळात झाली, न्यू स्टोन एज. द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्चर ऑफ द न्यू स्टोन एज. आणि शेती करण्यासाठी हे जे न्यू स्टोन एज आहे ही त्या संस्कृतीचे वैशिष्ट्य झालं. इन द हंटिंग अँड गॅदरिंग वे ऑफ लाईफ इट इज नेसेसरी टू कीप मूव्हिंग ऑल द टाईम. However, agriculture makes it possible to store food and use it over a longer period. पण जास्त काळ शिकार करणे किंवा फळे, कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणं हे आवश्यक होतं. पण जास्त काळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची शेतीतून त्या ह्याची अवेलेबिलिटी मिळणं हे शक्य झाल्यामुळे त्या काळात सतत शिकार करण्याची जी गरज आहे ती राहिली नाही. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता सुद्धा उरली नाही. देन however, agriculture makes it possible to store food and use it over a longer period. पण ॲग्रिकल्चर जे आहे, शेती जी आहे याच्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी राहून जास्त फूड जे आहे ते साठवून ठेवणं हे त्यांना पॉसिबल झालं होतं जास्त काळासाठी.
हेन्स देर इज नो नीड टू कीप मुव्हिंग कन्स्टंटली. त्याच्यामुळे त्यांना आता भटकंती करण्याची जी गरज होती त्यांची ती आता इथे संपली होती. मोर ओव्हर द नेचर ऑफ ॲग्रिकल्चर वर्क मेड इट नेसेसरी टू स्टे इन वन प्लेस. पण नेचर ऑफ ॲग्रिकल्चर वर्क जे आहे ते ॲग्रिकल्चर म्हणजे शेती जी आहे ती आपण एका ठिकाणी राहूनच ती करू शकतो आणि ते एका ठिकाणीच राहणे त्यासाठी त्यांना आवश्यक होते. देअरफॉर people establish permanent village settlements and live in them generation after generation. आणि त्याच्यामुळे माणसं जी आहेत ती गाव वसाहत उभारून अनेक पिढ्या ज्या आहेत त्या त्यांच्या एकाच ठिकाणी स्थिरावल्या, एकाच ठिकाणी स्थिर झाल्या. In the next lesson we shall review the social organization and the culture of these village settlements. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण हेच विलेजचे जे त्यांचे कल्चर्स आहेत, संस्कृती आहेत, त्यांच्याबद्दल आणखीन माहिती जी आहे ती आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये मिळणार आहे. सो फ्रेंड्स, इथे आपला हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.